लाडक्या बहिणींची मेजॉरिटी ज्यादा आहे आणि म्हणून मी आपल्याला आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायला आलोय। खरं म्हणजे गेले 2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या, लाडक्या शेतकऱ्यांच्या, लाडक्या ज्येष्ठांच्या सर्वांच्या मनातलं सरकार आपण आणलं आणि त्यानंतर अनेक प्रकल्प आपण सुरू केले जे रखडलेले होते। अनेक प्रकल्प, विकासाचे प्रकल्प, त्याला आपण चालना दिली, त्यांना पुढे आणलं आणि ते पूर्णही केले आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या। आता माझ्या लाडक्या बहिणी इकडे उपस्थित आहेत। लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाकोणाला लाभ झालाय त्यांनी हात वर करा। भरपूर हात वरती आहेत आणि त्यामुळे लाडकी बहीण योजना आपली यशस्वी झाली। मग लाडका भाऊ आपण युवा प्रशिक्षण योजना केली, लाडका शेतकरी योजना केली, ज्येष्ठांसाठी आपण वयोश्री योजना केली, ज्येष्ठ लोकांसाठी एसटी मध्ये 50% सवलत आपण महिलांना दिली, लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली। मुलीचा जन्म झाला 5,000, त्यानंतर शाळेत गेली 6,000, 5वीत गेली 7,000 आणि 11वीत गेली 8,000 आणि मग वयाच्या 18व्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करण्याचा देखील आपण निर्णय घेतला। आणि ज्या मुलींना उच्च शिक्षणासाठी पालकांना परवडत नव्हतं त्यांना 50% सवलत होती। 50% सवलत ज्या मुलींना होती उच्च शिक्षणामध्ये त्यांना देखील आपण, एका मुलीने आत्महत्या केली, 50% देखील पालकांना भरता येत नाही म्हणून तुमच्या या लाडक्या भावाने त्यांचे 50%चे 100% फी माफ करून टाकली। अशा अनेक आपण योजना केल्या, शेतकऱ्यांसाठी केल्या, ज्येष्ठांसाठी केल्या, तरुणांसाठी केल्या आणि या राज्यामध्ये असे अनेक निर्णय आपण घेतले की कधी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे मोठे निर्णय घेतले नव्हते। आणि त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही एवढा मोठा विजय मिळवून दिला की सगळ्या विरोधकांचं डिपॉझिट गुल झालं, चारी मुंड्या चित झाले आणि महायुती सरकार निवडून आलं, बहुमताने आलं आणि म्हणून आता आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे। माझ्या लाडक्या बहिणींची योजना विरोधक किती काही म्हणत असले तरी लाडकी बहीण योजना जी आहे ती कधी आम्ही बंद होऊ देणार नाही। आणि जे आम्ही बोलतो ते करतो। बाळासाहेबांनी, आनंद दिघे साहेबांनी आपल्याला काय शिकवलंय? जो शब्द द्याल तो एकदा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा विचार करून द्या आणि एकदा शब्द दिला की मग मागे फिरायचं नाही। हे काम आनंद दिघे साहेबांनी शिकवण, बाळासाहेबांची शिकवण आहे आणि म्हणून बाळासाहेब दिघे साहेबांचे विचार घेऊन आपण राज्य पुढे चालवलं। आता या राज्यामध्ये आज आपण आणखी पुढे या राज्याचा सर्वांगीण विकास करतोय। देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब आपल्याला मदत करतात। परवाचं का बजेट आपण पाहिलं, त्या बजेटमध्ये देखील सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना न्याय देण्याचा निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी देखील घेतला। तो देखील आपल्या राज्यासाठी खूप फायद्याचा आहे कारण करदाते आपल्याकडे जास्त आहेत, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर जास्त आहे, आपल्याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांना देखील सर्व म्हणजे खऱ्या अर्थाने लोकाभिमुख असा अर्थसंकल्प, राज्याला महासत्तेकडे, आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आणि विकसित भारताकडे वाटचाल करणारा अर्थसंकल्प आपण पाहिला आणि म्हणून हे डबल इंजिन सरकार काम करतंय। मी मागच्या वेळेस
2.5 वर्षापूर्वी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम केलं. देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, मी सीएम होतो. लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आणि म्हणून सर्वसामान्य माणसामध्ये जाणारा, मग त्याच्यामध्ये कुठलाही प्रोटोकॉल आडवा येत नाही. आणि म्हणून सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून एक काम मी केलं. आता मी डीसीएम आहे, देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. आता डीसीएम म्हणजे मी समजतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित. शेवटी सर्वसामान्य माणूसच आपला आहे ना, आपली नाळ त्याच्याबरोबर जुळलेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या राज्यामध्ये जे काम केलं ते ऐतिहासिक होतं. आता देखील यापुढे आपल्याला आणखी काम करायचं आहे. आणि म्हणूनच या लाडक्या बहिणी ज्या आहेत माझ्या, या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा लाडक्या बहिणींचा आमच्या विजयामध्ये. आणि म्हणून मला देखील मी एकदा, दोनदा, तीनदा, चारदा आणि आता 5व्यांदा जेव्हा निवडणुकीत उभा होतो तेव्हा 1.25 लाख मतांच्या लीडने मला विजयी केलं. म्हणजे मिळालेल्या मतांपैकी 85% मतं तुमच्या या लाडक्या भावाला मिळाली आणि 10-15% कुठे आपण तेवढी सोडायची असतात ना. आणि म्हणून मला आनंद आहे, मला समाधान आहे की पद येतात जातात, पद वर खाली होतात, पण मला यावेळेस या राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली. आणि ती ओळख, हे ते पद सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यापेक्षा सगळ्यात मोठं आहे असं मी मानतो. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. तुमचं जे सिद्धेश्वर तलावाचं जो प्रकल्प आहे, आता तुमच्या या लाडक्या भावाकडे नगर विकास पण आहे आणि आता हाऊसिंग डिपार्टमेंट पण आहे. त्यामुळे आता तुमचा प्रकल्प कोणी थांबवू शकणार नाही. 20 ते 25 वर्षापासून रखडलेला प्रकल्प आता कुणालाही अडवता येणार नाही. आणि तुम्हाला पहिले फक्त फोटो दाखवायचे, असे बिल्डिंग होतील, तसे बिल्डिंग होतील, पण मी तसं नाही आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बघा, हाऊसिंग डिपार्टमेंट म्हणजे गृहनिर्माण विभाग तो देखील आपल्याकडे आहे. आणि मला ठाण्यातलंच नाही, मुंबईत नाही, महाराष्ट्रामध्ये रखडलेले सगळे प्रकल्प मार्गी लावायचे आहेत. आणि म्हणून तुमचा जो हा प्रकल्प आहे, हा प्रकल्प आता आपण झोपडपट्टी पुनर्विकास योजना जी होती SRA, त्याच्यात आपण काय केलं की आता तुमच्या वरती पण घर आहेत ना, म्हणजे खाली पण आहे आणि वर पण आहे. आता SRA मध्ये तुम्हाला वरच्या माणसाला घर देण्याची तरतूद बिलकुल नाही. पण आता म्हणून आपण काय केलं, एक क्लस्टर डेव्हलपमेंट योजना सुरू केली. आणि म्हणून क्लस्टर, या मीनाक्षीताई या, आणि क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये खालच्या माणसाला पण मिळतं आणि वरच्याला पण मिळतं, दोघांनाही मिळतंय. म्हणजे जे लोक राहत आहेत त्या सगळ्यांना घर देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि क्लस्टर हे डेव्हलपमेंट हे खरं म्हणजे हे तुमचा हा लाडका भाऊ गेले 20 वर्षापासून संघर्ष केला. माझं एवढंच होतं, कारण धोकादायक इमारतीमधल्या लोकांना घरं कशी देणार, ते अनधिकृत इमारती आहेत. SRA मधल्या खालच्या माणसाला तर मिळेल, वरच्या माणसाला कसं देणार. म्हणून आपण क्लस्टर डेव्हलपमेंट आपण सुरू केली. ही क्लस्टर डेव्हलपमेंट ही योजना देशात नाही, जगात कुठंच नाही, ती आपण महाराष्ट्रामध्ये आणली आहे. आणि ते तुमच्या या लाडक्या भावाचं स्वप्न आहे की क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सगळ्यांना घरं, जसं पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात सगळ्यांसाठी घरं, तसे या राज्यामध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये
सगळ्यांसाठी घरं देणारा हा क्लस्टर डेव्हलपमेंट आहे. कारण SRA मध्ये खालच्याला मिळतं, वरच्याला मिळत नाही, आणि म्हणून तो वाद नको, म्हणून आपण क्लस्टर डेव्हलपमेंट आणलं. आणि म्हणून तुम्हाला एक आनंदाची, समाधानाची एक बाब जी आहे, तुमचा ते सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे प्रल्हाद, बरोबर? सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि आता मला वाटतं नारळ फोडायचाच बाकी आहे भूमिपूजनाचा, आणि तो देखील आपण, तुम्ही बऱ्याच वर्षापासून वाट बघत होता, कधी होणार कधी होणार कधी होणार. पण आता खऱ्या अर्थाने मगाशी मी म्हणालो की आता आपल्याला नियम बदलायचे असतील तरी नगर विकास माझ्याकडे आहे, आणि घर बांधायचं असेल तरी गृहनिर्माण विभाग माझ्याकडे आहे. त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या विकासामध्ये कुणालाही आडवं येता येणार नाही, अडथळा निर्माण करता येणार नाही. कारण पूर्वीचे लोक काय दाखवत होते फोटो, ते मी नाही सांगत. आता फक्त मोठ्या मोठ्या स्क्रीन लावायचे आणि दाखवायचे असे इमारत, ही बिल्डिंग. आता प्रत्यक्षात तुम्हाला म्हणजे हक्काचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, आणि हे स्वप्न जे आहे हे पूर्ण करण्याचं काम ठाणे काय, मुंबई काय, महाराष्ट्र काय, प्रत्येकाला आपल्याला हक्काचं घर पाहिजे असतं, चांगल्या प्रतीचं, चांगल्या क्वालिटीचं घर पाहिजे असतं, आणि आपल्याला वेळेमध्ये घर पाहिजे असतं. त्यामुळे या क्लस्टरचा म्हणजे जे महत्व आहे की आता एक बिल्डिंग आपण अशी उभी केली तर त्याच्या काय मिळणार, अम्युनिटी काय मिळणार नाही, मैदान नाही, गार्डन नाही, दवाखाना नाही, काही नाही. आणि या क्लस्टरमध्ये या सगळ्या सुविधा या ठिकाणी आपल्याला मिळतील. आणि म्हणून मला या सर्व लोकांनी सांगितलं तुमचा सगळ्यात महत्वाचा विषय हाच आहे, आणि त्यामुळे हळदी कुंकू फक्त नावाला ठेवले काय औचित्य आहे, पण खरा विषय तुमचा घरांचा आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा प्रकल्प सुरू होईल, आणि लवकरात लवकर नुसतं सुरू होऊन नाही, मला समाधान कधी होईल, तुम्हाला घराची चावी मिळेल, किल्ली मिळेल, घरात राहायला जाल त्या दिवशी मात्र मला आनंद होईल. आणि म्हणून सर्व माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, आणि असंच प्रेम आशीर्वाद कायम असू द्या. यापुढे देखील जेव्हा 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 अडचणी असतील तेव्हा तेव्हा हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, ही खात्री आपल्याला देतो. कारण तुम्ही ठाणेकर, आनंद दिघे साहेबांनी मला संधी दिली, बाळासाहेबांचे आशीर्वाद लाभले आणि ठाणेकरांचे आशीर्वाद लाभले, म्हणून हा सर्वसामान्य कार्यकर्ता या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला. आणि त्यामुळे ठाणेकरांचा जो जिव्हाळ्याचा विषय आहे तो जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावण्याचं काम, ही जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, हळदी कुंकाच्या शुभेच्छा. मी थोडा लवकर आलो वाटलं मला, कारण नाही मला, कारण हे अरे बाबा नाही, मला इथून परत मुंबईला जायचं म्हणून मी, आणि हेमंत पवार याला जिम्मेदार आहे, हेमंत पवारने बोलायला लवकर या. आणि म्हणून सगळ्या आलेल्या माझ्या लाडक्या बहिणींचं मनापासून मी स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. मागे गणेशोत्सवाच्या देखील सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.